नमस्कार. रंगगंध कलासक्त न्यास पूज्य पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती जागतिक मराठी साहित्य अभिवाचन महोत्सव 2025 अंतिम फेरीमध्ये चंद्ररथ थिएटर्स नागपूर सहर्ष आणि सवेने सादर करीत आहोत एक प्रवास वर्णनात्मक लेख, माझं गाव. लेखक व दिग्दर्शक यशवंत दशरथजी चोपडे. अभिवाचक यशवंत चोपडे, भावना चौधरी. तर सादर करीत आहोत माझं गाव. पावसाळ्याचे दिवस, जुलै महिना. नुकतीच शाळा सुरू झाली. शेतकऱ्यांच्या कडेने पण आटोपलेल्या याच महिन्यात कधी कधी मुसळधार कोसळणारा पाऊस, तर कधी कधी पावसाची विकणी, ज्याला आम्ही आमच्या गावाच्या भाषेत पावसाची झड असेही म्हणतो. जुलै महिन्यातील शेवटचा आठवडा सुरू झाला की मन प्रचंड अस्वस्थ होतं आणि गावच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. मग आपसुकच माझी पावलं माझ्या गावाकडे जायला लागतात. आजही मी माझ्या गावाकडे आठवणींच्या शिदोरीसोबत निघालो. या प्रवासात मी तुम्हालाही सोबत घेतोय. नागपूरवरून 95 ते 100 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. या गावानं 33 वर्षापूर्वी एक भयानक सकाळ अनुभवली, ज्यात संपूर्ण गाव उद्ध्वस्त झालं. त्या गावाचं तेव्हाच वर्तमान भूतकाळात परावर्तित झालं. आज मी त्या आठवणीतील शिदोरीमधून सांगणार आहे माझ्या गावातील त्या दिवशीची ती सकाळ, त्याच्या आदल्या दिवशीची सायंकाळ आणि त्या सकाळनंतर तुटलेल्या चौकटीतील एका टुंडार गावाचं भेसूर विभत्स झालेलं चित्र. महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील हे गाव काटोल, बाराशिंगा, जलालकडा या मार्गाने आपण गावाला जातोय. तुमच्याशी बोलता बोलता माझ्या या गावाजवळ मी येऊन पोहोचलो सुद्धा. बाजूला अमरावती जिल्ह्याकडे जाणारा रस्ता दिसतो. याच मार्गावर वर्धा नदीचा पूल आहे. ही नदी गावाला वळसा घालून इकडे आली आहे. गाव बाजूला जवळपास इथून 1 ते 1.5 किलोमीटर दूर अंतरावर या नदीच्या पलीकडे आहे. आता इथून थोडं पुढे आल्यानंतर नदीच्या काठावर थोड्या दूर अंतरावर उंच टेकडीवर महानुभाव पंथाचं दत्ताचं मंदिर असलेलं एक निसर्गरम्य ठिकाण. हे महानुभाव पंथीय दत्ताचं मंदिर गावातील लोकांचं श्रद्धास्थान. अगदी शांत वातावरण, झाडांच्या पानांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज आणि जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील हे पावसाळी वातावरण. मनात आज खोलवर जाणवणारा अस्वस्थपणा, नको असलेल्या न दिसू शकणाऱ्या आठवणी मी आज तुमच्यासमोर उलगडणार या विचारानेच त्या सगळ्या घटना झपाझप माझ्या डोळ्यासमोर यायला लागल्या. खरं तर जीवनाच्या प्रवासात प्रत्येक क्षण, घटना, प्रसंग म्हणजे सातत्याने बदलणाऱ्या त्या परिस्थितीचे साक्षीदारच असतात. त्या परिस्थितीचं साक्षत्व त्या क्षणानं, प्रसंगानं अनुभवलं असल्यामुळे मनात, अंतर्मनात ती घटना कायमची रुजत असते. आणि अशा घटना आठवणींच्या रूपात वेळोवेळी आपल्या डोळ्यांसमोर येतात. अशीच एक रात्र, भीतीदायक पहाड आणि सकाळी सकाळी उद्ध्वस्त झालेलं एक गाव आणि त्यानंतरची ती भयान शांतता. हो, मी त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आणि त्यावेळेचे साक्षीदार असलेले माझे सगळे गावकरी. मी बोलत आहे मोवाड या गावाबद्दल, मोवाडच्या महापुराबद्दल. आता आपण जाऊया त्या जुन्या गावात, जे गाव महापुरात वाहून गेले. अजूनही काही जुने अवशेष आठवणींच्या रूपात तिथे उभे आहेत. आपण माहिती करून घेऊया तेव्हाच्या परिस्थितीबद्दल आणि आत्ताच्या परिस्थितीबद्दल. मोवाड माझं गाव खूप छोटंही नाही आणि खूप मोठंही नाही, पण इंग्रजांच्या काळातील नगर परिषद असलेलं माझं गाव. मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेलं नागपूर जिल्ह्यातील शेवटचं गाव आणि त्याला लागून असलेला नदीपलीकडचा अमरावती जिल्हा. मोवाड म्हणजे सोन्याचं कवाड असं त्या काळी म्हटलं जात होतं. ते माझं मोवाड. त्या माझ्या
नदीत आता आपण आलो आहोत आणि दर्शन घेत आहोत ते माझ्या वर्धा नदीचं. ही वर्धा नदी मध्य प्रदेशात इकडे प्रवेश होते. मंदिराच्या मागेच मस्जिदच्या बाजूला कोंढा नदी येते आणि या दोन्ही नदीचा संगम इथे होतो. जेव्हा ही वर्धा नदीला मोठा पूर येतो तेव्हा तुलनेनं छोटी असलेल्या या कोलार नदीला आलेला पूर वर्धा नदीच्या पुरामुळे थोपवला जातो आणि मग विरुद्ध बाजूने कोलार नदीच्या पाण्याची पातळी वाढत जाते. नदीच्या काठी असलेलं आसरा संबंधी हे गावकऱ्यांचं आधीपासूनच श्रद्धास्थान आहे. अख्खं गाव होऊन गेलं पण ते मात्र जसंच्या तसंच आहे आणि त्याच्या बाजूलाच असलेली मस्जिदही तशीच्या तशी आहे. तिला सुद्धा काहीही झालेलं नाही. इथे आजही तो सिमेंटचा धक्का म्हणजे बांध दिसतो. आता काही त्याचा खचलेला आहे. तिकडे थोड्या दूर अंतरावर मातीचा आणि दगडाचा धक्का आहे जो तुकडोजी महाराजांनी गावकऱ्यांच्या श्रमदानातून बांधलेला होता. तो सुद्धा दिसतोय. खचले. हा धक्का नेहमी मोठा पूर आला की गावाचं रक्षण करायचं. याआधी अनेक वेळा गावाने महापूर बघितले आणि प्रत्येक वेळी हा बांध गावकऱ्यांच्या मदतीला धावून आला. पण यावेळी मात्र तो बांध खचला. काही जागेवरून वाहून गेला आणि त्यामुळे गावाची इतकी मोठी हानी झाली. सरकार या आकड्यानुसार 209 लोकांचा बळी. मेलेल्या जनावरांचा खर्च आणि प्रचंड वित्तीय आहे. 30 जुलै 1991 आलेल्या महापुराचा मी स्वतः साक्षीदार. त्या सिमेंटच्या धक्क्याला लागून गांधी मैदान आहे. आमच्या गावातील गणेश विसर्जन, दुर्गा विसर्जनाच्या शोभायात्रांचा याच मैदानात येऊन समारोप व्हायचा. त्याच्या अगदी बाजूलाच हे शॉपिंग सेंटर दिसत आहे. तेव्हा इथे काही दुकानं लागले पण होते. आता मात्र त्या बिल्डिंगचा इथे चांगला दिसतोय. त्या शॉपिंग सेंटरच्या बाजूलाच एक जागृत शिवमंदिर पण आहे. तिथे शिवरात्रीला मोठा कार्यक्रम सुद्धा होतो. त्याच्या बाजूलाच एक इमारत दिसत आहे. ती तेव्हाची तशीच आहे कारण त्यावेळेला ती शाळेची इमारत अगदी नवीन होती. म्हणजे नुकतेसाठी त्या नवीन इमारतीमध्ये जायला लागून होतो. आज या इमारतीमध्ये वर चढताना मला मात्र मी हायस्कूल मध्ये असतानाचा एक क्षण आठवायला लागलाय. तेव्हाच सगळं वैभव माझ्या डोळ्यासमोर यायला लागलं. हा आमच्या शाळेच्या 3 मजली इमारतीवरून पुरात वाहून गेलेल्या माझ्या उद्ध्वस्त गावाचा पूर्ण परिसर दिसतो. समोरच आमच्या शाळेचं हे मैदान आहे. इथेच आमचं बालपण गेलं. त्याच जागी आम्ही खेळलो, बागडलो. रोज शाळेची प्रार्थना सुद्धा इथेच व्हायची. सगळं डोळ्यासमोर येत आहे. मला आठवत 29 जुलैला सायंकाळी माझ्या मित्रांबरोबर इथे शाळेच्या मैदानावर आम्ही गप्पा टप्पा करत होतो. तेव्हा पावसाचा राग रंगही होता पण हळूहळू ढग जमू लागली. पाऊस येणार असं जेव्हा आम्हा मित्रांना वाटलं तेव्हा आम्ही आपापल्या घराकडे निघालो. पावसाचा जोर वाढला आणि त्या रात्री मुसळधार पाऊस कोसळला. गावकरी रात्री झोपी गेले होते. कोणाला काही कल्पना नव्हती की सकाळी असा काही प्रसंग येईल. काही भयानक घडेल. आज पावसामुळे लोक जरा लवकरच उठली होती. नगर परिषदेमधली धोक्याची घटना बाजू लागली होती. असं सांगण्यात येतं की मध्य प्रदेशातून ही वर्धा नदी येते आणि तिकडे जर जास्त पाऊस झाला आणि मोठा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली तर तिकडनं नगर परिषदला पूर्व सूचना देण्यात येते आणि मग नगर परिषद ही धोक्याची घंटा वाजते. त्याप्रमाणे त्या दिवशी सकाळी पहाटे ही घंटा वाजली. मग गावात हळूहळू धुसफूस वाढली. धावपळ सुरू झाली आणि हळूहळू गावकरी त्या धक्क्यावरती पूर बघायला जाऊ लागले. एखादा दिवस उजाडेपर्यंत पुराचं पाणी बाजारपेठेत शिरलं होतं.
काय याआधी गावाला मोठमोठे पूर बघितले होते, पण कोणीही इतकं मोठं संकट येईल असा विचारही केला नव्हता. मी सुद्धा त्या दिवशी लवकरच उठलो. वडिलांसोबत सकाळी पहिल्या गाडीला काही कामानिमित्त नागपूरला येणार होतो. तर सकाळी उठल्यानंतर सगळीकडे धावा दिसली. पूर आल्याची चर्चा होती सगळीकडे. मग आई उठली, घरचे सगळेच उठले. थोड्याच वेळात माझी मोठी ताई आमच्या घरी आली, कारण त्यांचं घर तिकडे नदीकाठी असल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं आणि ती मुलांना घेऊन आमच्या घरी आली होती. पूर मात्र सातत्यानं वाढतच होता. मग हळूहळू बातम्या येऊ लागल्या की धक्का जागोजागी फुटत चाललाय आणि गावामध्ये पाणी शिरायला लागलं. मग मी आणि माझा भाऊ सुद्धा त्या धक्क्यावर गेलो. तिथे आमच्या लक्षात आलं की आम्ही जितके उभा आहोत, बांध तिथून लगेच फुटू शकतो. आम्ही तसेच माघारी फिरलो आणि घरी जाऊन आईला म्हटलं, चल आई चल, लवकर निघ लवकर, आपल्याजवळ आता वेळ नाहीये. पुराच्या पाण्याचा लोंढा कधीही येऊ शकतो. हाती लागेल ते घरातील सामान आम्ही सोबत घेतलं. गोठ्यातील गाई वासरूला सोडून बाहेर काढायला लागलो. आईची पावलं मात्र घराबाहेर निघत होती, पण आईला मी जबरदस्तीनं बाहेर काढलं. डोक्यावर सामान घेऊन आम्ही निघालो तेव्हा पुराच्या पाण्याचा लोंढा आमच्या परिसरात शिरला होता. आमच्या घरापर्यंत पाणी वाढायला लागलं होतं. त्या पाण्याच्या प्रवाहात ती घरं वाहत होती आणि जिथे संथ पाणी होतं तिथली घरं मात्र तुझी होती. पण प्रवाहात जो येत होता त्याला ते पाणी आपल्या सोबत वाहून येत होतं. त्यामुळे कित्येकांची घरं त्यांच्या डोळ्यासमोर वाहताना ते बघत होते. कित्येकांच्या हातून त्यांचे आर्तेष्ट सुटत होते. तर कोणी काही करू शकत नव्हतं. गावातील प्रत्येक जण आपला जीव मुठीत धरून वाट मिळेल तिकडे शेतातून, माती गोट्यातून, चिखलातून, कुंपणातून वाट काढत पळत होते. त्या चिखलात कधी काटे पाहायला लागतायचे, तर कधी त्या कुंपणातून जाताना अंगाला काट्याचे ओघळ पडायचे, तर कधी सततच्या त्या पावसामुळे भिजलेल्या अंगाची नस टाकायची, शरीर ताटून जायचं. पण कशाचीही पर्वा न करता जीवाच्या आघाताने आम्ही निघालो होतो एका सुरक्षित स्थळी, म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी. नवीन घर होतं तिचं ते. फक्त पुराच्या पाण्याचं मोठं कमी होतं. पोहोचलो आम्ही तिथे. दरम्यान गावात सगळीकडे हाहाकार माजला होता. जे पाण्यात बसले ते तिथेच आहे. कोणी झाडाला लटकले, तर कोणी विजेच्या खांबावर. आम्ही ताईकडे आलो तेव्हा ताईकडे 300-400 लोक असतात कदाचित त्यावेळेस. हो, त्यावेळेस सगळे असे शांत होते. प्रत्येक जण काळजी होते, एकमेकांकडे बघत होते. पण ती शांतता काही वेळासाठीच होती, कारण आता कोणाला काही माहित होतं नेमकं काय काय झालं. जसा गावाचा धक्का बघून पाण्याचे लोंढे गावात शिरले, तसा त्यांच्या भावनांचा उद्रेक थोड्याच वेळात प्रचंड काबू फुटणार होता. गावात अशी परिस्थिती जागोजागी होती. तिथे जिथे मोठ्या इमारती आहेत अशा जागी लोक आश्रयाला होते. शाळेच्या बाजूलाच एक मोठी इमारत होती. त्या बिल्डिंगवर सुद्धा 200-250 लोक होते. असं म्हणतात की त्या बिल्डिंग मध्ये जे लोक होते, ती बिल्डिंग हलायला लागली, पाण्यात वाहायला लागली, तेव्हा बाजूच्या इमारतीचे लोक ओरडत होते आणि वाहणाऱ्या बिल्डिंग मध्ये लोक त्यांना हात जोडून निरोप देतोय असं सांगत होते. अशा अनेक कथा त्यावेळी ऐकायला मिळाल्या. हा सगळा प्रकार सकाळी 2 वाजता झाला. पूर पूर्णपणे ओसरल्यानंतर आम्ही आमचं गाव बघायला गावात निघालो. गावात शिरल्यानंतर ती सगळी दृश्य हलका पुरवणारी होती. काही जागी घरं जागच्या जागी बसली होती, तर जिथे पाण्याचा प्रवाह होता तिथली घरं जमिनीपासून वाहून गेलेली होती. काही जागा डोळा मरून पडलेली होती. कुठे प्रेत लटकलेले होते. आणि हे सगळं पाहताना आदल्या दिवशी मैदानात आम्ही खेळलो भेटलो ते सगळे मित्र आम्हाला गावात दिसत होते.
आम्ही एकमेकांना बघत होतो, पण कोणीच कोणाशी बोलत मात्र नव्हतो. कोणाच्या तोडून शब्दही निघत नव्हता. सगळ्यांच्या नजरा फाटलेल्या होत्या. भयानक शांतता होती पूर्ण गावात. त्या क्षणाला सकाळी कोणाच्या डोळ्यात अश्रूही दिसत नव्हते, पण हातून सगळ्यांची अवस्था उद्ध्वस्त प्रवासाचीच रक्तबंबाळ झाली होती. आदल्या दिवशी मस्ती करणारे आम्ही मित्र आज मात्र कोणी कोणाशी बोलायच्या मनस्थितीत नव्हतो. जणू काही आम्ही एकमेकांसाठी अनोळखीच होतो. आम्ही आमच्या घराच्या परिसरात आलो आणि आमचे घर शोधू लागलो. काही क्षणात लक्षात आलं, आम्ही आमच्याच घरावर उभं राहून आमचंच घर शोधत होतो. घरी अंगणात एक जांभळाचं झाड होतं. ते झाड वाहून गेलं, पण त्याच्या काही शिल्लक अवशेषांवरून आम्हाला कळलं की आम्ही आमच्याच घरावर उभा आहोत. हा माझा अनुभव आहे, असा गावातील अनेकांचा अनुभव असेल. पूर ओसरल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा जागी झाली. तेव्हा मोवाळची ही बातमी मीडियामध्ये यायला लागली. दुसऱ्या दिवशी पूर्ण जगात ही बातमी पोहोचली. चारही बाजूंनी मदतीचा ओघ यायला लागला. भांडी कुंडी, कोठडी, अंगावरचे कपडे, खाण्यापिण्याच्या वस्तू, सगळ्या जीवनावश्यक वस्तूंची मदत आली. गावात जिथे जिथे काही घरं शिल्लक राहिली होती, तिथे तिथे त्या परिसरातील लोक आश्रयाला थांबली होती. उर्वरित सगळ्या लोकांची तरखेर येथे राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था शासनाने केली होती. मी ज्या गांधी मैदान सरोवर उल्लेख केला, तिथे एक निंबाचं खूप जुनं आणि खूप मोठं झाड आहे. त्या झाडाजवळ आता आपण आलो आहे. त्या महापुरातील काही भयानक प्रसंगाचं हे झाड साक्षीदार आहे. या झाडावर माझे वर्गमित्र संजय करिये हे लटकून होते, म्हणून त्यांचा जीव असतो. त्यांच्याच तोडून तेव्हाचा तो प्रसंग. त्या दिवशी सकाळी 5 ते 6-7च्या दरम्यानचा तो महोत्सव. आम्ही गुप्ताजींच्या बिल्डिंगवर थांबलो. आम्ही अनेक लोक तिथे होतो त्या बिल्डिंगवर. नक्की आठवत नाही वेळ, पण सकाळी 6 ते 7च्या दरम्यानची वेळ. तेव्हा पाण्याचा एक मोठा लोटा आला आणि ती सगळी बिल्डिंग अशी हवेत त्याच्या पायव्यापासून हलायला सुरुवात झाली. त्या बिल्डिंग मध्ये आमचा पूर्ण परिवार होता. काही क्षणात ती बिल्डिंग पाहायला लागली. मी आणि माझे बाबा आणि कमीत कमी 200 लोक त्या बिल्डिंग पाहत या शॉपिंग सेंटर पर्यंत. समोरच्या घरावर व त्या शाळेवर आश्रयाला असलेले गावकरी आम्हाला बघत होते, ओरडत होते. आम्ही या वाहत्या बिल्डिंगवरून दोघांना हात जोडत होतो आणि अचानक इथपर्यंत येऊन बिल्डिंग कोसळली. मग सगळेजण पाण्याच्या प्रवाहात वाहायला लागले. वाहत असताना माझ्या हाताला अचानक या लिंबाच्या झाडाची फांदी लागली आणि मी लटकून राहिले. मी आपला जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होतो. पूर्णपणे घाबरून गेलो. तशातच त्या झाडावर मला आजूबाजूला 2 सापं दिसली. सगळं अवसानच कळलं. मग नंतर काय झालं ते मला काहीच कळलं नाही. पूर ओसरल्यानंतर काहीच लक्ष माझ्याकडे गेलं. कदाचित सायंकाळी 5 वाजताची वेळ असते. मला दोराच्या साहाय्याने गावकऱ्यांनी खाली उतरवलं. त्यावेळी मला काहीही होश नव्हतं. तर मला कळलं, त्या पुरात आमच्या घरी फक्त माझे बाबा आणि तीच वाचली. बाकी कुटुंबातील 14 लोक वाहून गेली. म्हणतात ना, निसर्ग कोकला की त्याचे भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तसंच त्या महापुरात झालं. ज्या वर्धामाने गावाला सुखी समृद्ध केलं होतं, त्याच वर्धाला गावामध्ये हाहाकार माजवला. ती नदी कोकळी आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. गांधी मैदानाला लागूनच बाजारपेठ होती. आता इथे फक्त 3 मजली मोठी इमारत दिसत आहे. तेव्हा नुकतंच बांधकाम झालेलं हे मेडिकल स्टोर होतं आमच्या श्रीमंत मोवाड गावाचं. आता मात्र त्याच्या आजूबाजूला झाडं वाढलेली आहेत.
जंगल झालेलं आहे. मला आठवतं या बाजारातील मोठमोठ्या इमारती वाहून गेल्या होत्या तेव्हा. इमारतीचे स्लॅब असे आडवे पडलेले होते आणि पूर ओसरल्यानंतर आम्ही ते दृश्य बघत होतो. अनेक ठिकाणी झाडाला पेत्र लटकलेली होती. काही जागी स्लॅबला पाण्याच्या प्रवाहामुळे फाटलेल्या कपड्यातील खरचटलेली, रक्ताने माखलेली, आघाड्या बाहेरलेली पेत्र लटकून पडलेली होती. गुरढ, मुखी जनावर रस्त्यावर मातीच्या दगडांच्या ढिगाऱ्या, कौलर घरांच्या त्या मलब्यात नूतन अस्ताव्यस्त पडलेली होती. त्यांचं पूर्ण शरीर खरचटलेलं, रक्तानं माखलेलं होतं. ती सगळी दृश्य अत्यंत विदारक होती. आजही तो सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला की अंगावर काटा उभा राहतो. आणखी बऱ्याच आठवणी आहेत. काय आणि काय काय सांगितलं. त्या बाजारपेठेत जुने अवशेष पाहताना माझे एक गावकरी बंधू भेटले. त्यांच्या घरातील काही सदस्य कायमचे त्यांच्यापासून विलावले गेले. त्यांना त्याबद्दल आज मी विचारलं तेव्हा ते बोलले. त्या दिवशी मंगळवार होता, ज्या दिवशी महापूर आला. मी आदल्या दिवशी नागपूरला आलो होतो. दुसऱ्या दिवशी रात्री मंगळवारी मला टीव्हीवर बातमी कळली. आमच्या गावात उर्दू शाळेच्या टीचर होत्या. पुरातून सुखरूप वाचून गावातून नागपूरला आलेल्या त्या पहिल्या होत्या. त्या मला म्हणाल्या, राजू भैया आपका घर रह गया, कुछ भी नहीं बचा. माझं मात्र विश्वासच बसेल. नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी बसने मोवाडला निघालो. गावात आल्यानंतर बघतो तर काय, इथे सगळीकडे मिलिटरी लागली होती. गाव पूर्णपणे लष्करी जवानांच्या स्वाधीन होते. गावात फक्त गावातील संबंधित लोकांना प्रवेश मिळत होता. बाहेरच्यांना आतमध्ये येऊ देत नव्हते. मी माझ्या घरी आलो तर तिथे फक्त पुराच्या प्रवाहाने वाहून आलेली दगडच दिसत होती. घर तर पूर्ण वाहून गेलेलं होतं आणि घरचे पूर्णच बेपत्ता होते. आई, बाबा, बहीण आणि आजी हे 4 व्यक्ती त्या घरात राहत होते. या वर्धा नदीला तिकडे मध्य प्रदेशात मोठं धरण आहे, चंदुरा धरण. त्या धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याची भिंत तिकडे आहे. काही पाहणारे लोक सांगतात की एक अशी 15 फुटाची पाण्याची भिंत प्रचंड वेगात आली. मी घरचं हे सगळं चित्र बघितल्यानंतर आता आपले आई वडील कुठेतरी जिवंत असतील, आपल्याला भेटतील या उद्देशाने 11 किलोमीटर अंतरापर्यंत नदीच्या दोन्ही बाजूंनी कमीत कमी 3-4 दिवस भटकलो, शोध घेतला, पण हाती काहीही लागलं नाही. आता नजरेला पडत होती ती फक्त इकडे तिकडे पडलेली लोकांची, जनावरांची प्रेत, पुराच्या पाण्यामुळे फुटलेल्या धान्यांची फुटलेली मोठमोठी कोठारं. काहींच्या अंगावर कपडे नव्हते, काही असेच बेवारस पडले होते. आता त्या प्रेतांना आणि रस्त्यावर येऊन पडलेल्या कडधान्यांना दुर्गंधही सुटायला लागत होता. पोलीस आणि मिलिटरी जवानांनी ही सगळी प्रेत एकत्र करून गावातील हुतात्मा स्मारकामध्ये आणून ठेवली होती. त्याच्या घरातील सदस्यांपैकी फक्त वडिलांचंच प्रेत मिळालं. इतर कोणाचीच प्रेत मिळाली नाही. माझ्या बहिणीचं प्रेत इथून 60 किलोमीटरवर एका झाडावर लटकलेलं. फक्त हाडांचा सांगाडा शिल्लक राहिलेला. काही लोकांना ओळख पटली आणि तिथेच त्यांनी तिचा अंतिम संस्कारही केला. त्या भयानक आठवणी अजूनही तशाच आहेत. आज 33 वर्ष झाली आहेत, पण आमच्या जखमा अजूनही काय नाही. भाऊशी बोलणं झालं. भांगल्या डोळ्याने ते आपल्या मार्गाने निघून गेले. मी त्यांच्या पाठपुढे आतो तिकडे पाहत असता आणि परत गावातील त्या माझ्या बाजारपेठेत जुन्या आठवणीमध्ये शिकतो. वर्धा नदीच्या काठावर बसलेले हे गाव सुखी आणि समृद्ध होते. गावात शेती भरपूर होती, शेतीची कामं मिळत होती. त्यामुळे शेतमजूरही सुखी होते, खुश होते. गावात शाळा, कॉलेज, सरकारी दवाखाना, पोस्ट ऑफिस, बँक, चित्रपटगृह अशा सगळ्या सोयी होत्या. बुधवारला एक मोठा आठवडी बाजार सुद्धा भरायचा येतो. या बाजाराला मोवाडच्या आजूबाजूची 7 ते 8 गावातील लोक यायची. मोवाड गाव म्हणजे त्या काळची हातमागची मोठी बाजारपेठ होती.
इथे गुळाचा आणि विड्याच्या पानांचा व्यवसाय जोरात चालायचा. खऱ्या अर्थानं सुखी समृद्ध असं हे गाव. या पुरामध्ये मोठमोठ्या बिल्डिंग वाहून गेल्या. इलेक्ट्रिक पोल जमिनीवर अक्षरशः लोळले. पण मंदिर मस्जिद अगदी नदीच्या काठी आणि प्रवाहात होते, तरी ते मात्र जशीच्या तसे होते, अजूनही आहे. त्याला काय म्हणायचं हे जास्त त्याने ठरवलं. आता मी त्या घरी चाललो ज्या घरात अनेकांनी आपले स्वप्नाचे प्राण वाचवले. बरेचसे लोक इथे होते, कारण उंचीवर असलेलं हे घर, त्या घरावर दोन्ही नद्या दिसत होत्या. कारण इकडे बाजूला कोल्हार नदी आणि त्याच्या विरुद्ध बाजूला वर्धा नदी. वर्धा नदीच्या मोठ्या पुरामुळे इकडचं पाणी पूर्णपणे अडवलेलं होतं. त्यामुळे गावाबाहेर जाण्याचा रस्ता सुद्धा बंद झाला होता. आमचे सर्व कुटुंबीय इथेच थांबले होते. हे माझ्या मोठ्या ताईच होतं. त्यांनी नुकतंच बांधलेलं होतं. राहायला मात्र यायचे होते. माझी आई या परिस्थितीत त्यावेळी इथेच आलेली होती आणि योगायोगाने आज पण ती माझ्या ताईकडे इथेच आहे. तिला मी विचारलं, आई तुला आठवतं का त्या दिवशीची ती सकाळ? काय काय झालं होतं ते? आठवत ना बाप्पा, आठवतही नाही का? आठवण आली म्हणजे तरंगावर शहारे येते. त्या दिवशी सकाळी 5 वाजता उठल्या उठल्या घराबाहेर पाहते तर काय, सगळ्या गावामध्ये पूर आला ची आरडाओरड चालू होती. आपलं घर थोडं उंचावर होतं, त्यामुळे आपल्या घरी लोक येत होते. सगळ्यांना सांगत होते की धक्का फुटला आहे, गावात काही जाती पाणी शिरत आहे. एकमेकांना सावध करत होते. एवढ्यात तुझी ताई आली, सोबत तिची जाऊन लहान पोरं सगळं सामान वगैरे घेऊन आली. कारण तुला तर माहितच आहे ना दादा, अरे नदीच्या काठी घर असल्यामुळं तिच्या घरात पाणी शिरलं होतं. 5-6 दिवसापासून माझी तब्येत बरी नव्हती, पण पोरगी आली, लेकरं बाळं आले म्हणून मी त्यांच्यासाठी चहा ठेवायला तू पेटवायला लागली तर तू अन तुहा भाऊ मोठा दोघेही आले अन धक्का फुटला. पूर्ण पाण्याची भिंत दिसत आहे असं सांगून मला घराच्या बाहेर निघाले सांगितलं. ढोरं पाचलं बाहेर काढली असं जे सामान हाती लागलं ते सोबत घेऊन निघालेलं बाप्पा. घराच्या बाहेर पाऊस चालूच होता. बाहेर निघत नाही तर घरापाशी कमरेपर्यंत पुराचं पाणी झालं. गाई वासराले हात काढून सोडून त्याने हात सोडत म्हटलं, जा बाप्पा, आता तुम्ही कुठेही जा आणि आपला जीव वाचवा. जगलो वाचलो तर भेटू परत. तुला आठवतं का मिनू? आपल्याकडं मिठू पण होता. त्यानेही सोबत घेतलं तर तो ओरडत होता बिचारा. आई कुठं चालली हो, कुठं चालली? त्याने पिंजऱ्यातून सोडून दिलं. नंतर काही दिवसांनी सगळेच वापस आले. गाय वासरू मिठू वर्धा महिना घर वाहून गेलं. पण घरातल्या काही आठवणी आणि सोन्यासारखे माझी जीव मात्र ठेवली. तिची कृपाच होती दादा आपल्यावर. आजवर आपण सगळे पळत गावाजवळच्या शेतातून काट्या गोट्यातून चिखलातून पाऊस चालू असताना इथपर्यंत पोहोचलो या घरी. तिथं पाहत होतं काय, खूप लोक पळत आधीच इथं आली होती. काही लोक वरच्या मजल्यावर होती. तिथून पूर्ण गाव पाण्यात तरंगलेलं दिसत होतं. लोकांचा खूप आकाश होता रे. जोरजोरात रडत होते. कोणी म्हणायचं घर वाहून गेलं, तर कोणी म्हणायचं घरची लोक वाहून गेली. माझा हा गेला, माझा तो गेला, त्याचा तो गेला. नाही बाप्पा नाही. अशी वेळ कुणावरही येऊ नये, अशी वेळ कुणावरही येऊ नये, कुणावरही. आता ही रडायला लागली होती. आपल्याच्या तटबंध्या उद्ध्वस्त करून तिच्या अश्रूंचा पूर्ण वाहू लागला. तिच्या तोडून शब्द बाहेर पडत होते.
संगीत देतात. काही सोड 80 वर्षापेक्षा जास्त आहे. मी तिला जेवढा एक विषय तिथेच थांबवला. एकंदरीत या महापुरानं माझ्या गावासोबत त्याचं नव्हतं केलं. आता नवीन गाव शहरासारखं वसलेलं आहे, पण जी समृद्धी त्यावेळेस होती ती आता राहिली नाही. कारण 450 एकर जमीन नवीन गाव वसवण्यात गेली आणि जवळपास 23 शेतीची सुपीक जमीन घरात वाहून गेली. एवढी मोठी सुपीक जमीन पुराच्या तळ्यात वाहून गेली, त्यामुळे शेतमजुरांना प्रवास मिळणं, काम मिळणं कठीण होऊ लागलं. शेतकरी हवालदिल झाला आणि काम मिळत नाही म्हणून तरुण मुलं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहराकडे वळू लागला. आतापर्यंत मी त्या दिवशीच्या घटनाक्रमाचा प्रवास तुम्हाला सांगितला. जुनं गाव कसं होतं त्याची सगळी माहिती तुम्हाला दिली. आता नवीन गाव बसलेलं आहे, हळूहळू सावरत आहे, दुःख आवडत आहे आणि माझे गावकरी वर्धाने राहत होती परत उभं होण्यासाठी धडपडत आहे. प्रवासाचा हा टप्पा इथेच थांबून आता गावाला देण्याची गाव सोडताना माझा बालमित्र भेटलो. त्याची गावाबद्दलची तो म्हणाला, 1867 ची नगर परिषद असलेलं बुवाड, इथे उलट्या हत्तीवर व्यापार व्हायचा. बाहेरचे व्यापारी यायचे. सर्व समाज धर्म एकत्र गुण्या गोविंदाने नांदत होते. नागपूर जिल्ह्यातील सगळ्यात जुनी नगर परिषद म्हणजे बुवाड. सोन्याचं कवाड. सरकारनं दिलं आम्हाला आता लोखंडाचं कवाड. आज 31 जुलै, आजच्याच दिवशी आमचं गाव उद्ध्वस्त झालं. हा दिवस गावकरी काळ दिवस म्हणून टाळतात आले. त्या महापुरात अशा काही घटना आहेत की त्याचा विचारही करू शकत नाही. आपल्या विचारशक्तीच्याही पलीकडल्या काही घटना तर माणूस तिला कायम असणाऱ्या होत्या. पण त्या सगळ्यांचा आता इथे उल्लेख न करता त्या महापुरात वाहून गेलेल्या माझ्या गावकरी बंधूंना पूर्व शब्दांनी आणि या पुढच्या सोबतचा या गावचा प्रवास इथेच थांबवतो. अभिनंदन, अतिशय छान संकल्प